नागपुर में अवैध हथियार तस्करी का भंडाफोड़, 4 आरोपी गिरफ्तार। नागपुर सिटी पुलिस की अपराध शाखा के चोरी रोधी दस्ते ने बड़ी कार्रवाई करते हुए अवैध आग्नेयास्त्रों के साथ 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। ये कार्रवाई कलमना थाना क्षेत्र में तड़के सुबह गुप्त सूचना के आधार पर की गई। दिनांक 19 फरवरी 2026 को सुबह 4:25 से 7:05 के बीच अपराध शाखा की टीम को सूचना मिली कि शिवशंभू नगर भरतवाड़ा निवासी शुभम जंगेल के पास अवैध पिस्तौल और जिंदा कारतूस हैं। टीम ने मौके पर पहुंचकर 24 वर्षीय शुभम बलराम जंगेल को उसके घर से हिरासत में लिया। तलाशी के दौरान उसके पास से जिंदा कारतूस और मोबाइल फोन बरामद हुआ। पूछताछ में उसने बताया कि पिस्तौल उसे उसके दोस्त सागर चौधरी ने बेचने के लिए दी थी। पुलिस ने आगे कार्रवाई करते हुए सागर रमेश चौधरी 27 वर्ष को गिरफ्तार किया। श्रेयस अमरदीप यादव 23 वर्ष को हिरासत में लिया। अंत में वंश संतोष सिन्हा 19 वर्ष से पारडी क्षेत्र में पूछताछ की गई। वंश सिन्हा ने पुलिस को एक थैली सौंपी, जिसमें से 2 देसी पिस्तौल, 4 मैगजीन, 32 जिंदा कारतूस बरामद किए गए। कुल मिलाकर पुलिस ने 2 पिस्तौल, 34 जिंदा कारतूस और 4 मोबाइल फोन जब्त किए, जिनकी अनुमानित कीमत 1,76,200 रुपए बताई गई है। पूछताछ में आरोपी श्रेयस यादव ने कबूल किया कि उसने ये हथियार उत्तर प्रदेश में रहने वाले अपने रिश्तेदार से 35,000 रुपए प्रति पिस्तौल के हिसाब से खरीदे थे और उन्हें मुनाफे के लिए बेचने की फिराक में था। चारों आरोपियों के खिलाफ कलमना पुलिस स्टेशन में भारतीय हथियार अधिनियम की धाराओं 3, 5, 1, 25, 27 तथा महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धारा 135 के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया है। आगे की जांच जारी है। ये पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अपर पुलिस आयुक्त गुन्हे वसंत परदेशी, पुलिस उप आयुक्त डिटेक्शन राहुल माकणीकर एवं सहायक पुलिस आयुक्त गुन्हे शाखा अभिजीत पाटिल के मार्गदर्शन में की गई। अपराध शाखा के निरीक्षक दिलीप चंदन सहित पूरी टीम ने संयुक्त रूप से ये कार्रवाई अंजाम दी। नागपुर से पत्रकार अब्दुल शेख की खास रिपोर्ट। ऐसे ही खबरों को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चॅनल। यस, आजची पत्रकार परिषद ही 2 मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र गस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे एपीआय सुलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली। चौकशीअंती असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं। ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या, त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले। तिथून मग आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली। सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडे विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयस यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयस यादव याला परत दिलेलं आहे। त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयस यादवकडे गेली। श्रेयस यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे। आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे यश वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेला आहे। वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले। म्हणजे एकूण मुद्देमाला जप्त केला तो जप्त मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत।
1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे, श्रेयश यादव, हा जौनपूर जिल्ह्यात गेला होता, बदलापूर या ठिकाणी. तिथे त्याचे काही कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं. वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं, हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता. कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री त्यांनी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आरोपींना आम्ही 4ही आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे. आताच पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंक मध्ये कुठून कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की युपी मधून आलेला आहे, पण युपी मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे. त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत.